विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला सावताचा विठ्ठला जनाबाईचा विठ्ठला सावताचा विठ्ठला जनाबाईचा विठ्ठला सावताचा विठ्ठला जनाबाईचा विठ्ठला सावताचा विठ्ठला जनाबाईचा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला करताय आपण काय विषय आज आमचा खरीप पीक विमा 2024 ते 25 हा डिसेंबर मध्ये मिळाला पाहिजे होता, परंतु आज सुद्धा आम्हाला पीक विमा मिळाला नाही। शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ म्हणले ती सुद्धा झालेली नाही। दुधाला भाव नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही, शेतकऱ्याने जगावं कसं? आम्ही हे आंदोलन आज जर तुम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा देता परंतु त्या पीक विमा भरल्यानंतर शेतकऱ्याला रक्कम देत नाही, त्यासाठी आमचं हे आंदोलन आज कृषी अधीक्षक कार्यालय समोर चालू आहे। आपले पंचनामे वगैरे सगळं झालेलं आहे तरी तुम्हाला डावललं जातं असं तुम्ही आरोप करताय? हो, पंचनामे होऊन तर डिसेंबर मध्ये पंचनामे झालेले आहे, त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला डावले गेलेलं नाही। याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी असेल, कृषी अधीक्षक असेल किंवा पीक विमा कंपनी असेल त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही आमच्या 1 महिन्यामध्ये पीक विमा खात्यावर टाका, आम्ही आंदोलन करणार नाही। परंतु शेतकऱ्याचा कोणी मायबाप उरला नाही, त्याची दखल घ्यायला कोणी आज बघितलं तर जर तुम्ही पैठणला बघितलं तर वेगळा न्याय, पैठणमध्ये पीक विमा जमा झालेला आहे, बीड आणि जालन्याला वेगळा न्याय आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्याला वेगळा न्याय। हा कशासाठी? पण सरकार तर म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, आम्ही त्याला उपाशी ठेवणार नाही। अहो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, फक्त तुम्ही मतासाठी शेतकऱ्याचे मत घेता आणि त्यांना सांगता की निवडणुकीच्या अगोदर तुमची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आज अधिवेशन चालू आहे त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही। का बरं जगाच्या पोशिंद्याला तुम्ही भिकाला लावता? सरकारला काय अल्टिमेट? यानंतर आम्ही हा प्राथमिक स्वरूपामध्ये पहिला आंदोलन आहे। यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यालय समोर हजारोच्या संख्येने अन्न त्याग आंदोलन करणार आहोत। जगदीश डवले, शेतकरी, आडगाव बुद्रुक। हे खरीप 24 मिळण्यासाठी आम्ही सगळं पात्र ठरलेलो, विमा भरलेला आहे आणि इथे तिसरी वेळ आता यायची आंदोलन करायची। कुठपर्यंत आंदोलन? आम्ही कायदेशीर असून सुद्धा आम्हाला जर विमा मिळत नाही विमा ठेवायचा कशाला? आणि सरकारचं ध्यान आहे शेतकऱ्याकडे नाही, सरकारचं ध्यान आहे 10 वर्षाचं केस काढायची, 20 वर्षाची काढायची, 400 वर्षाची काढायची, रिकामी काम करायचे आणि लक्ष विचलित करायचे। शेतकऱ्याकडे ध्यान द्यायला लोकांकडे हेच नाही, टाइम नाहीये आणि रिकामी काम करताय। शेतकरी मातीत चालला, शेतकऱ्याचा ना मालाला भाव ना कशाला भाव, कोणत्याच शेती उत्पादनाला भाव नाहीये सध्या। सगळं तरी हा जगाचा पोशिंदा आहे हे म्हणायला आहे नुसता, म्हणून सगळे खातायत का? हो, हे आम्हाला मोठेपण आहे फक्त। आणि मरा तिकडे मातीमध्ये मोठेपण द्यायचा, शेतकरी राजा आहे, असा आहे तसा आहे, पोशिंदा आहे, मोठे मोठे आम्हाला उपमा दिले जाते, पण मातीत चालला शेतकरी, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। जे शेतीचं उत्पादन हे कारखान्यात कोणत्याच तयार होणार नाही, हे शेवटी शेतीच तयार होतं। आणि आज जर शेतकरी मातीत चालला तर उद्या जग भारत मातीत जाणार आहे। तुम्ही सांगितले तुमचं तिसऱ्यांदा तुम्ही येतात, हो, तिसरं आंदोलन अधिकाऱ्यांनी तुम्हाला आता काय ते गोड बोलताना अधिकारी, आम्ही त्यांना गोड बोलतो, निवेदन दिलं बरं होऊन जाईन, करून जाईन, नक्की मिळेल तुम्हाला, काही हरकत नाही। 30 तारीख, 20 तारीख, 25 तारीख, 44 तारीख। सरकारला काय अल्टिमेट देणार? विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, काय सरकार काही समजत नाही आम्हाला काही केलं। आता तुम्ही आज जर उदाहरण ताज पाहिलं तर ते दिल्लीचे दिलेने काढून इतके बसलेले त्यांच्या रावटे फेकून दिल्या, त्यांना तसं गेलं मग इतकं इकडचे आपोआप घाबरून जातात। ही चाल सरकारची, सरकार इतकं बदमाश चाली चाललंय, हे पक्क सरकार आलंय, या सरकारला भीतीच नाही जाण्याची। या तोलायमान सरकार पाहिजे होतं साहेब, ही एक चूक आहे, हे आमचं दुर्दैव आहे। हे पुढचं पाऊल काय असणार? हे असंच आंदोलन करणार, पण तीव्र करावं लागणार आहे। आपलं नाव? विश्वंभर हाके, आडगाव बुजुर्ग, माजी चेअरमन सोसायटी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.